Good morning students. Today we are going to see a chemical kinetic chapters. या चॅप्टरच्या अंतर्गत आपण ॲव्हरेज रेट, इन्स्टंटेनियस रेट्स या प्रकारची डेफिनेशन पाहिले आहेत. ओके. आणि ह्या डेफिनेशन पाहत असताना आपण एक्झाम्पल घेतलेत, एक्झाम्पलसुद्धा पाहिलेत. ओके. मग आता आपल्याला काय करायचं आहे, रेट लॉ बद्दलची माहिती पाहायची. तर काय आहे रेट लॉ, काय सांगतो, कशा प्रकारचा आहे, काय डेफिनेशन आहे ते पाहायचे. रेट लॉ काय आहे? रेट लॉ इट इज experimentally determine equations which gives direct relationship. It is experimentally determined equation which give direct relationship between experimentally determined equation which gives direct relationship between the concentrations of reactants. It is experimentally determined equation which give direct relationship between the concentrations of reactants. ओके. तर अशा प्रकारचा जो रेट लॉ आहे, रेट लॉ काय आहे? इट इज एक्सपेरिमेंटली डिटरमाइंड इक्वेशन विच गिव डायरेक्ट रिलेशनशिप बिटवीन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिएक्टंट्स. ओके. द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिएक्टंट्स प्रेझेंट इन द रिॲक्शन्स. ओके. तर या प्रकारचा, तर आपण यामध्ये याला कसं एक्सप्रेस करता येईल, यामध्ये फॉर एक्झाम्पल ए हा कोइफिशियंट घेतला, याचा बी गिव्स प्रोडक्ट. आता याच्यामध्ये रिॲक्टंट कोण आहे? ए आणि बी. स्मॉल ए आणि स्मॉल बी हे काय आहेत? कोइफिशियंट आहेत. ओके. हे काय आहेत? कोइफिशियंट आहे. रेट लॉचं एक्सप्रेशन काय? इट इज एक्सपेरिमेंटली डिटरमाइंड इक्वेशन्स विच इट इज एक्सपेरिमेंटली डिटरमाइंड इक्वेशन्स विच गिव्ह डायरेक्ट रिलेशनशिप बिटवीन द concentration of reactants which give directly relationship the directly असलं तरी चालतंय, directly relations between the concentration of reactants. त्यामध्ये ए आहे, बी आहे आणि प्रोडक्ट आहे. त्यामध्ये काय होणार मग? कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी. इथं काय आहे? कोइफिशियंटचा इथं काहीच संबंध नाही. कोइफिशियंटचा संबंध आहे का? इथे नाही. म्हणजेच इथं एक्सपोनंटचा पार्ट आहे. ठीक आहे. तर एक्सपोनंट इथं दिले नाहीत. कोइफिशियंट इथं हे लिहायची वर गरज नाही, इथं सुद्धा नाही. फक्त हे काय आहे? रिॲक्टंटच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल रेट असतो. रेट काय आहे? इट इज एक्सपेरिमेंटली डिटरमाइंड इक्वेशन विच गिव्ह डायरेक्टली रिलेशनशिप बिटवीन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट्स. रिलेशनशिप डायरेक्टली कोणासोबत आहे? कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट्स इन द रिॲक्शन्स असं लिहिलं तरी चालतो. ठीक आहे. तर याला म्हणायचं रेट लॉ. तर हा इक्वेशन झालं. त्याचा रेट लॉ कसा काढला आपण? रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए, कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी. स्मॉल ए स्मॉल बी कोइफिशियंटचा इथं काही संबंध नाही. ओके. आता यालाच आपण सॉल्व करू. रेट आता हे डायरेक्टली आहे. डायरेक्टलीचं कन्व्हर्जन कशामध्ये करायचं? इजिकल टू. त्यावेळेस कॉन्स्टंट पुट करावं लागतो. कोणता? के. ठीक आहे. काय पुट करावं लागतो? कॉन्स्टंट के पुट करायचं. म्हणजेच कसं होईल पहा, आहे रेट इजिकल टू, आता डायरेक्टलीचं कन्व्हर्जन इजिकल टू मध्ये, आणि के काय आहे? रेट कॉन्स्टंट्स, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए, कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी याप्रमाणे. ठीक आहे. मग इथं काय आहे? के काय आहे? के जो आहे तो रेट कॉन्स्टंट्स आहे. के काय आहे? रेट कॉन्स्टंट्स. आणि ए आणि बी हे काय आहेत? कॉन्सन्ट्रेशन्स. हे काय आहेत? कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट्स. हे काय आहेत? कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट्स.
कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट आहे. रेट लॉ काय आहे? एक्सपेरिमेंट डिटरमाइन इक्वेशन दॅट एक्सप्रेस, ठीक आहे, एक्सपेरिमेंट डिटरमाइन इक्वेशन दॅट एक्सप्रेस किंवा विच गिव्ह डायरेक्ट रिलेशनशिप बिटवीन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्शन्स. एक्सपेरिमेंट डिटरमाइन इक्वेशन विच गिव्ह डायरेक्टली रिलेशनशिप बिटवीन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिएक्टंट्स. तो सुद्धा आपण रेट लॉ त्याला म्हणलेला आहे. कॉन्सन्ट्रेशन ए कॉन्सन्ट्रेशन बी असे घेतले तो डायरेक्टली प्रोपोर्शनल. रेट कशावर प्रोपोर्शनल असतो? कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिएक्टंट्स, ठीक आहे. तो शब्द इथं त्याप्रमाणे आपण इथं यूज केले. याप्रमाणे हा रेट लॉ इथे संपलेला आहे. ओके, नाव नेक्स्ट जो पार्ट आहे ऑर्डर ऑफ द रिएक्शंस. ऑर्डर ऑफ द रिएक्शंस. ऑर्डर ऑफ द रिएक्शन. ऑर्डर ऑफ द रिएक्शन काय आहे? एक्सपोनेंट टू विच द कॉन्सन्ट्रेशन टर्म of reactant in which rate law is raised. हा काय? एक्सपोनेंट टू विच द कॉन्सन्ट्रेशन टर्म ऑफ रिएक्टर इन विच रेट लॉ इज रेज. म्हणजे अशा प्रकारचा एक्सपोनेंट आहे. एक्सपोनेंट्स टू विच एक्सपोनेंट्स, ठीक आहे. एक्सपोनेंट, एक्स म्हणजे घातांक, एक्सपोनेंट म्हणजे काय? घातांक. एक्सपोनेंट टू विच कॉन्सन्ट्रेशन टर्म ऑफ द रिएक्टंट. कॉन्सन्ट्रेशन टर्म कशाच्या? रिएक्टंटच्या. इन विच रेट लॉ इज रेज. म्हणजे ज्या पद्धतीने रेट लॉ तिथं तयार झालेला असतो त्या रेट लॉचे एक्सपोनेंट म्हणजेच ऑर्डर. उदाहरणार्थ आपण गेली ए गिव्स प्रोडक्ट, अशा प्रकारची रिॲक्शन आहे. मग याचा रेट लॉ काय? रेट लॉ याला लिहायचा आपल्याला के कॉन्स्टंट्स आणि ए. आता ए जो आहे कॉन्सन्ट्रेशन ए, त्याच्यावर काय आहे? 0 असणार का? नाही. 2 आहे का? नाही. 3 आहे का? नाही. 2 आणि 3 4 5 असे असते, दिसले असते. 0 असता तर e⁻01 होतो, त्यामुळे 0 राहणार नाही. मी इथं काय राहतो? 1, ठीक आहे. मग ऑर्डर काय याची? आता ऑर्डर ऑफ रिएक्शंस इज 1. काय ऑर्डर? ऑर्डर ऑफ रिएक्शन इज 1. ही ऑर्डर झाली कशाची? रिएक्शनची. ऑर्डर ऑफ रिएक्शन इज 1. ऑर्डर काय? मग एक्सपोनेंट टू विच द कॉन्सन्ट्रेशन टर्म ऑफ द रिएक्टंट इन विच रेट लॉ इज रेज. रेट लॉ एक्सप्रेस करायचा आणि त्यावर जो एक्सपोनेंट येत असेल तो म्हणजे त्यांची ऑर्डर. ओके, आता अशा प्रकारचं हे एक्झाम्पल झाले. आता आपल्याला ओव्हरऑल ऑर्डर पाहायची. काय पाहायची? ओव्हरऑल ऑर्डर. तर ओव्हरऑल ऑर्डरसाठी आपल्याला त्याप्रमाणे तो घ्यायचा. ओव्हरऑल ऑर्डर्स ऑफ रिएक्शंस. ओव्हरऑल ऑर्डर ऑफ द रिएक्शंस हा कन्सेप्ट पाहायचा आपल्याला. ठीक आहे. तर ओव्हरऑल ऑर्डरसाठी हाच कन्सेप्ट कसा लिहू शकतो? इथं फक्त एक वाक्य लिहायचं समोर. सम ऑफ, इथं काय आहे? सम म्हणजे बेरीज. सम ऑफ आणि स्मॉल घ्यायचा. सम ऑफ एक्सपोनेंट टू विच कॉन्सन्ट्रेशन टर्म ऑफ द रिएक्टंट इन विच रेट लॉ इज रेज. म्हणजे सर्वांची बेरीज. कोणाची? एक्सपोनेंटची. ओव्हरऑल ऑर्डर ऑफ रिॲक्शन्स हा तिसरी डेफिनेशन आहे. कशाची? केमिकल कायनेटिकमधली. आपण आज पाहणाऱ्या या लेक्चरमध्ये ओव्हरऑल ऑर्डर ऑफ रिॲक्शन म्हणजे काय? सम ऑफ एक्सपोनेंट टू विच द कॉन्सन्ट्रेशन टर्म ऑफ दॅट रिॲक्टंट इन विच रेट लॉ इज रेज. अशा प्रकारचा कन्सेप्ट आहे. सगळ्याची बेरीज. सम म्हणजे बेरीज. सम ऑफ एक्सपोनेंट टू विच कॉन्सन्ट्रेशन टर्म ऑफ रिॲक्टंट इन विच रेट लॉ इज रेज. अशा प्रकारचा जो डेफिनेशन आहे ती कशाची? ओव्हरऑल ऑर्डरची डेफिनेशन आहे. मग आता एक्झाम्पल घेऊ आपण. H2 कोण्या स्टेटमध्ये? गॅसेसमध्ये. त्यानंतर कोणता आहे? I2 कोण्या स्टेटमध्ये? गॅसेस स्टेटमध्ये. मग काय झाला इथे? टॉईस HI कोण्या स्टेटमध्ये? गॅसेसमध्ये. मग आता काय करणार?
रेट डायरेक्टली प्रोपोर्शनल कशावर आहे H2 वर आणि पुन्हा I2 वर. प्रोडक्टवर डिपेंड आहे का नाही. कशावर डिपेंड असतो रेटला रेट याच्या रिॲक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशनवर. ठीक आहे प्रोडक्टचा काही संबंध नाही. मग याला सॉल्व करू. रेट इज इक्वल टू के डायरेक्टलीचं काय केलं आपण कॉन्सन्ट्रेशन इथं कॉन्स्टंट पुट केला त्यानंतर H2 आणि इथे काय आहे I2. आता याच्यावरही एक आहे याच्यावरही एक आहे म्हणजेच ओव्हरऑल ऑर्डर काय होते पाय ओव्हरऑल ऑर्डर ऑफ रिॲक्शन्स. ओव्हरऑल ऑर्डर पहा H2च्या वर काय आहे एक आहे ते तसा दिसणार नाही परंतु इथे एक असतोच. I2च्या वर एक आहे इथं एक आहेच म्हणजे एक आणि एक दोन. म्हणजे आता आपण पाहिलं यामध्ये ओव्हरऑल ऑर्डर किती आली 2. ठीक आहे आपण पाहिले डेफिनेशन पहिला रेट लॉ एक्सप्रेस करावाच लागतो. रेट लॉ शिवाय आपल्याला ऑर्डर काढता येत नाही. मग रेट लॉ काय आहे रेट लॉ आहे एक्सप्लेन डिटरमाइन इक्वेशन विच गिव्ह द डायरेक्ट रिलेशनशिप बिटवीन कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्टन्ट्स अशा प्रकारचा पार्ट आहे. मग ऑर्डर काय आहे तर ऑर्डर अशा प्रकारचा पार्ट आहे एक्सपोनेंट टू विच द कॉन्सन्ट्रेशन टर्म ऑफ दॅट रिॲक्टंट इन विच रेट लॉ इज रेज. ठीक आहे एक्सपोनेंट म्हणजे घातांकी संबंधित आहे तो. ओव्हरऑल ऑर्डर म्हणजे काय ओव्हरऑल ऑर्डर म्हणजेच सम ऑफ एक्सपोनेंट टू विच द कॉन्सन्ट्रेशन टर्म ऑफ दॅट रिॲक्टंट इन विच रेट लॉ इज किंवा आर रेस. इथं आर म्हटलं तरी चालेल. ठीक आहे इथं कारण की आर रेस म्हणजे एक्सपोनेंट जास्त आहेत त्यामुळं आर घेतला. पहिल्यामध्ये एक्सपोनेंट एकच होता एकाच कोइफिशियंट एकाच सबस्टन्सचा होता एकाच कंपोनंटचा होता त्यामुळे ते इज येत होता. ठीक आहे तर एवढा त्यामध्ये फरक पडणार नाही परंतु लिहिताना त्यामध्ये अशा प्रकारे लिहिणं गरजेचं आहे. ओके थँक्यू.